नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सर्वोच्च रुग्णालयाची मोठी कारवाई आली समोर. दोघांना पाठविले सक्तीच्या रजेवर, इतरांची चौकशी सुरू. अकोला महापालिकेत भाजपचा वचक संपला. सकाळी 9:15 वाजले तरी मुख्य प्रवेशद्वारसह महत्त्वाचे विभाग कुलूप बंद. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10:30 वाजले तरी शुकशुकाट. ग्राउंड रिपोर्टमध्ये अनेक विभागांना कुलूप असल्याचे उघड. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर अकोला जिल्हा परिषद रामभरोसे. 11:15 झाले तरी कर्मचारी गायब. स्कूल ऑफ स्कॉलरचे मोजमाप होणार, नगररचनाकार यांचे आश्वासन. नगररचनाकार यांच्या आश्वासनानंतर मनसेचे वेट अँड वॉच. आता सविस्तर बातम्या. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासकीय अनागोदी आणि गैरप्रकारांच्या तक्रारीनंतर रुग्णालय प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अंतर्गत चौकशीत दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ पावले उचलण्यात आली आहेत. प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेला मुख्य कर्मचारी कृष्णा गजबे याला प्रशासनाने 2 महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. या प्रकरणातील इतर संशयित कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे, असे अधिष्ठाता डॉक्टर सोनुने यांनी स्पष्ट केले. आज आमदार साजिद खान पठाण यांच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दुर्दैवी आहे, आम्हाला त्याच्याबद्दल फार वाईट वाटलं, कारण आम्ही वर्षभर डॉक्टर्स लोक मेहनत करतो आणि त्याचं जर फळ आम्हाला वारंवार हा तिसरा चौथा प्रकार संस्थेच्या आवारात घडला, त्याच्यामुळे संस्थेची आणि जिल्ह्याची फार बदनामी झाली. त्याचं निश्चितच वाईट आहे, आम्हाला त्याचा खेद वाटतो. डॉक्टर लोकांच्या वतीने घटना व्हायला नको होती, कोणाचं लक्ष होतं नव्हतं ते आम्ही चौकशी सिद्ध केलं. त्याच्यात जे गुन्हेगार सिद्ध झाले, आता ज्याचा त्याच्यात सहभाग होता त्या कर्मचाऱ्याला मी 2 महिने सक्तीच्या रजेवर पाठवत आहोत आणि त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही इन्व्हॉल्वमेंट आहे शासनाशी आम्ही चर्चा करून त्यांची बदलीसुद्धा आम्ही प्रस्तावित करण्याच्या विचारात आहोत. किती लोक आहेत? त्याच्यामध्ये एक कर्मचारी इन्व्हॉल्व जो आहे मेन समोर दिसत त्याला मी सक्तीच्या रजेवर पाठवत आहे. त्याचं नाव आहे शंकर कृष्णा गजबी त्याचं नाव आहे. त्याला मी सक्तीच्या रजेवर 2 महिन्याच्या पाठवत आहोत आणि बाकीचे जे काही इन्व्हॉल्ड आहेत त्यांची चौकशी तातडीने करून आम्ही त्यांना सुद्धा शासनाकडे त्यांना वर्ग करत आहोत. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी रुग्णालयातील प्रशासकीय पकड मजबूत केली जात आहे. तसेच वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांची संख्या आणि स्ट्रेचरची संख्या देखील वाढवण्यात येत आहे. रुग्णालयाच्या आवारात येऊन वारंवार फोटो काढणे, कर्मचाऱ्यांना त्रास देणे आणि संस्थेची नाहक बदनामी करणाऱ्या 13 ते 14 जणांच्या टोळीविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पोलीस चौकशी सुरू करण्यात येत आहे. रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली MIR मशीन आगामी 15 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी माहिती अधिष्ठाता यांनी दिली. आजारी पतीला खांद्यावर वाहून नेल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या संवेदनशील प्रकरणाची दखल घेत अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या विषयावर आमदार साजिद खान पठाण यांनी पाठपुरावा केला होता. या गंभीर निष्काळजीपणाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. सख्ती की रजा पे 2 महीने की सख्ती की रजा पे उनको भेज रहे हैं और भी लोगों पर कार्रवाई करके जो विभागीय चौकसी के अंदर चौकसी बैठाएगी उसके अंदर बहुत से लोग निलंबित होने वाले हैं, कुछ लोग सस्पेंड भी हो सकते हैं, ऐसी जानकारी यहाँ पर डीन साहब ने दी. और बस मैं आपके चैनल के माध्यम से ये कहना चाहता हूँ कि अकोला की जनता को कहना चाहता हूँ कि जो घटना हुई थी वो घटना के ऊपर यहाँ एक्शन हुआ है. जो लोग काम कर रहे थे, जो वार्ड बॉय थे, उनको यहाँ पे सख्ती की रजा पे भेजा गया है. डॉक्टर अपना काम कर रहे थे. आप जीएमसी को लेके ऐसी कोई धारणा ना पैदा करे. यहाँ पे अगर गलतियां होती है तो काम भी होता है.
थोड़ा सहयोग करे सब मिलकर। गलतियां इंसान से होती है, जिसने गलती की थी उसको सजा भी मिल गई। आइंदा डीन साहब ने और पूरे डॉक्टरों ने मिलकर, पूरे स्टाफ ने मिलकर वादा करा कि ऐसी घटना हम दोबारा नहीं होने देंगे। इस बात की उन लोगों ने गवाही दी। कितने लोगों पर कार्रवाई की? यहाँ पे उन्होंने अभी 2 लोगों पे कार्रवाई की, जो 2 वार्ड बॉय थे वहां पे। सुरक्षा कर्मियों की उन्होंने लिस्ट बनाई है, उसके अंदर सुरक्षा कर्मियों के ऊपर भी कार्रवाई होने वाली है। लेकिन आज की मीटिंग के अंदर 2 लोगों पे सख्त की रजा में भेजने की उन्होंने कार्रवाई की। अकोला महानगरपालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा प्रशासनावरील वचक नसल्याचे चित्र आज सकाळी एका ग्राउंड रिपोर्टमधून समोर आले आहे। सकाळी ठीक 9:45 महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार आणि अंतर्गत अनेक महत्त्वाचे विभाग चक्क कुलूपबंद लॉक होते। महानगरपालिकेत दररोज शेकडो नागरिक आपल्या विविध कामांसाठी लांबून येत असतात। मात्र लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या या लेट लतीफ आणि मनमानी कारभारामुळे अकोलेकरांना तासनतास ताटकाळत उभे राहावं लागत आहे। सत्ताधारी पक्षाचे नियंत्रण नसल्यामुळेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फावले असून कुणीही यावे आणि कधीही जावे अशी स्थिती निर्माण झाली आहे। भाजपच्या या ढिसाळ कारभारामुळे अकोल्याचा विकास होणार कसा, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। अकोला महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे आज सर्वसामान्य जनतेला जन्ममृत्यूच्या दाखल्यांपासून ते घर बांधकामाच्या परवानग्यासाठी मनपाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। सध्या मनपामध्ये हजारो जन्ममृत्यूचे दाखले प्रलंबित असून वेळेत कागदपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश आणि नागरिकांची इतर महत्त्वाची कामे खोळंबली आहेत। अॅक्युरेट शार्प अगदी 10 वाजल्यात आणि आपण सध्या महानगरपालिकेमध्ये आहोत। तुम्ही बघितलं तर सध्या घड्याळमध्ये 10 वाजलेत, एकही अधिकारी इथे नाही आहे। जनतेचे प्रश्न मार्गी कसे लागतील, जनतेने कोणाकडे बघायचं, अधिकाऱ्यांचा वचक नाही, जनतेकडे लक्ष नाही आणि सरकारचं सुद्धा लक्ष नाही आहे। एकूणच आणि अकोल्यातील राजकीय संघटना झोपल्यात का? जनतेने त्यांचे प्रश्न सोडवायसाठी महानगरपालिकेमध्ये तुम्ही आमचा कॅमेरा पर्सन तुम्हाला पूर्ण आढावा दाखवतील की अजूनही इथे जनता आलेली आहे की त्यांचं अधिकाऱ्यांसोबत काहीतरी काम असतं, पण ते काम वेळेवर मार्गी न लागल्यामुळे अधिकारी वेळेवर आल्यामुळे ते काम लेट होत आहे। बघूया आणखी किती कार्यालय बंद आहेत, वेळेवर अधिकारी येत नाही आहेत, बघूया आणखी। जनतेला नाही अधिकारी बांधील नाही राजकीय पक्ष, या लोकशाहीत जनता मात्र वाऱ्यावरच। एकूणच शासकीय यंत्रणा अजूनही उन्हाळी सुट्टीच्याच मूडमध्ये। मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगळे सोबत RRC न्यूज अकोला। महानगरपालिका, कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषदला तिथे एकही अधिकारी नाही आहे, जनतेचे कामं रखडतात। काय वाटतं तुम्हाला याबद्दल? त्यांनी त्यांच्या टाईमावर येऊन कामं करून द्यायची त्यांनी, बरोबर आहे। तर वेळेचं जे बंधन आहे ते सर्वांना लागू करायला पाहिजे त्यांनी, किंवा टाईमशीर येणे टाईमशीर जाणे। म्हणजे रविवार शनिवार पण सुट्टी असते, तो ओव्हरटाईम म्हणजे 6 वाजेपर्यंत त्यांनी करायला पाहिजे, 10 ते 6 असं माझं म्हणणं आहे। सकाळी ठीक 10:30 जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी किती कर्मचारी हजर झाले याचा आढावा घेतला। अनेक विभागाचे लॉक देखील काढले नसल्याची माहिती समोर आली आहे। शासकीय कार्यालयांमध्ये वेळेची शिस्त लागावी यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे। मात्र अकोल्यात या तंत्रज्ञानाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसले। कोणीही यावं कधीही जावं या वृत्तीमुळे बायोमेट्रिक यंत्रणा केवळ कागदावरच किंवा नावापुरतीच उरली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो। कर्मचाऱ्यांच्या या लेट लतीफ कारभारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील शेकडो महत्त्वाच्या फायली प्रलंबित पडल्या आहेत। लोकांची जात प्रमाणपत्रे, महसूल विषयक कामे, दाखले आणि इतर शासकीय योजनांचे लाभ वेळेत मिळत नाही। प्रशासकीय शिस्तीचा अभाव थेट सर्वसामान्यांच्या जगण्यावर परिणाम करत आहे। चुकीचाच विषय आहे। जो टाईम दिलेला आहे त्या टाईमला कोणीच हजर नाही। मी स्वतः आता सध्या तहसीलमध्ये जाऊन राहिलो, टाईम पाहून राहिलो, तर 10:38 झाले। मला असं वाटून राहिलं स्वतःचा की बा आपण अर्धा घंटा लेट गेलो तर कोणी येईल, खरं तर टाईम द्यायचा झालेला आहे, बरोबर आहे। पण काय आहे की प्रशासनाचीच त्याच्यावर पकड नाही, म्हणूनच हे असे करतात। आणि कुठलंही काम आपण टाकलंय, आता माझ्याकडे जर दाखवलं तुम्हाला तर 15 दिवसा अगोदरची एक अर्ज केला होता, त्याचा काहीच देऊन नाही राहिले। ते मतदार यादी मागितली मी, देऊन नाही राहिले, आज या उद्या या। आणि प्रशासनाचीच पकड नाही आहे याच्यावर, असं मला वाटतं। प्रशासनाची पकडच नाही, आता हे सर्व काही व्यवस्थित वागले असते ना, या टाईमला हजर झाले असते ना, जनतेचे कामं केले, करतच नाही। मी स्वतः सध्या 40 किलोमीटर अंतर गाव आहे बोरगाव खुर्द माझं, तहसील माझी हे तहसीलमध्ये मी आलेलो आहो।
तर किती वाजता मीटर असेल, म्हणजे किती वाजता निघालो असेल, म्हणजे माझं काम झालं पाहिजे. पण ते आताही सध्या तिथे आताही सोबत जर आले माझ्या, तर तिथं बिलकुल नाहीतच. त्या मतदार यादीसाठीच आलेला आहो मी, पण ते देऊन नाही राहिले. आणि रिझन कामं आहेत मागं, हो देतो तुम्ही उद्या या, दोन वेळेस मदत चक्कर मारला तर सुट्टीवर होते. वास्तविक आता एक वेळेस सांगितलं की कलेक्टर ऑफिसला गेले पण गेलेले नव्हते. पण असं काय खोटं बोलणं आणि उडवाउडवीचे उत्तर देणं बस एवढंच आहे. त्रस्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अनिता मेश्राम यांची नागपूर येथे बदली झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाचा कारभार पूर्णपणे कोलमडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शासकीय नियमानुसार सकाळी 9:45 कार्यालय सुरू होणे अपेक्षित असताना सकाळी चक्क 10:15 झाले तरी कार्यालयात शुकशुकाट असतो. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या ना अधिकारी आहेत नाही कर्मचारी. त्यामुळे ग्रामीण भागातून विविध कामांसाठी येणाऱ्या सामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आमच्या प्रतिनिधी आज जिल्हा परिषदेची भेट घेतल्यावर भयाण वास्तव समोर आले आहे. सीईओच्या बदलीनंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे. बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि कृषी विभाग सकाळी 10:15 वाजेपर्यंत पूर्णपणे ओस पडलेले असतात. हीच अवस्था लघुसिंचन विभाग, शिक्षण विभाग आणि अर्थ विभागातही पाहायला मिळत आहे. प्रशासकीय इमारतीतील महत्त्वाच्या केबिन्स रिकाम्या असल्याने बंद शासकीय कार्यालयांना आणि विभागांना नेमके जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. अनेक विभागामधील बायोमेट्रिक मशीन बंद अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे आरोग्य विभागाचे बायोमेट्रिक मशीन कधी सुरू तर कधी बंद असते. बायोमेट्रिक यंत्रणेतील या गोंधळामुळे कर्मचाऱ्यांना उशिरा येण्याचे जणू मोकळे रानच मिळाले आहे. 10:15 झाले आणि आपण आहोत जिल्हा परिषद ऑफिसमध्ये आणि कृषी विभाग अधिकारी कक्ष या ऑफिससमोर सध्या मी आहे. आमच्या कॅमेरा पर्सननी तुम्हाला सरांच्या कॅबिनची वास्तुस्थिती दाखवलेली आहे. ती काय आहे, 10:15 झाले तरीही एकही अधिकारी ऑफिसमध्ये हजर नाही आहे. जनतेचे प्रश्न सोडवायचे कसे, जनता वाऱ्यावरच आहे आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वचक नाही आणि सरकारचं लक्ष नाही. अकोल्यातील राजकीय संघटना झोपल्यात का? जनतेचे नाही कोणी अधिकारी बांधील, नाही राजकीय पक्ष. या लोकशाहीत जनता मात्र वाऱ्यावरच. एकूणच शासकीय यंत्रणा अजूनही उन्हाळी सुट्टीच्या मूडमध्येच. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत RRC न्यूज अकोला. नाही, खरोखर योग्य नाही. वेळेत जर कामं झाले तर समोरच्याचंही समाधान होते आणि वेळेत जर आलो, समजा कदाचित कर्मचारी वेळेत जर आलो तर ते काम, त्यांचंही काम चांगलं होते. मॅडम कसं आहे, सर्वांनी सर्वांची जबाबदारी जर पाळली ना मॅडम, तर मग ह्या गोष्टी येतच नाही. सर्वे करायचं कामच पडत नाही. कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक व्यक्तीनं जर एक भारतीय म्हणून जबाबदारी पाळली तर काहीच प्रॉब्लेम नाही मॅडम. पण कसं आहे, आजकाल ते जबाबदारी जर घेतच नाही कोणी, तर जनता वाऱ्यावर नाही ना, जनता स्वतःच वाऱ्यावर आहे ना. त्याच्या विरुद्ध कुठं आंदोलन झालं का, कुठं उपोषण झालं का, काहीच झालं नाही ना. काही फरक नाही पडत. आज मला त्रास झाला, ठीक आहे, हरकत नाही आहे, उद्या मी तेच रेग्युलर चालू ठेवतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ऑफिसर असो किंवा नसो, काही घेणं नाही आहे लोकांना. त्यांचं काम आहे ते, त्यांचं काम आज नाही उद्या होईल, त्याबद्दल काही कामाबद्दल काही एवढे सिन्सिअर नाही आहेत ना. नाही, कोण सिरियस आहे कामाबद्दल सांगावं? कोणीच नाही. 8 पंचायतची ड्युटी असो, 9 पंचायतची, 10 पंचायत, कोणीच येत नाही, कोणीच येत नाही. क्लास 1 ऑफिसर सुद्धा आहे. आता ते खोटं बोलतात किंवा त्यांना कसं असते मॅडम, काही वेळेस ऑफिशियल काम पण असतं. आता कसं आहे, क्लास 2 क्लास 1 ऑफिसर लोकांना फील्ड पण असते ना. आता ठीक आहे, मी एखाद्या ऑफिसमध्ये गेलो, तिथं ते जर ऑफिसर नसले, प्रश्न असा आहे की होऊ शकते ते फील्डवर गेले असतील, तिथला जो कर्मचारी असते ते त्यांच्या अंडरमध्ये काम करतो. मला उद्या येतील किंवा नाही येतील, किंवा उद्या अजून त्यांना कुठं ऑफिसची मीटिंग असेल, काम असेल, होऊ शकते ते उद्याही भेटणार नाही. पण तेवढंच जर का त्यांनी थोडं सिन्सिअरपासून जर काम केलं तर ते काम त्यांचं लगेच होऊन जाईल. देव आणि दानवातील चढाओढ समुद्रमंथन प्रसंगी दिसली. अमृत घट आपल्या वाट्याला यावा म्हणून देव आणि दानव समोरासमोर उभे ठाकले. मंदिराचे पर्वताला क्षीरसागरात ठेवले आणि वासुकी नागाची रवी करून समुद्रमंथन सुरू झाले. सुरुवातीला हजारो टन विष निघाले. या विषाचे काय करायचे असा प्रश्न उभा राहिला. देव ब्रह्माजींना घेऊन भोड्या शिवाकडे गेले. शिवाने पार्वतीची अनुमती घेऊन विष प्राशन केले. जगाच्या कल्याणासाठी विष कंठात ठेवले म्हणून नीळकंठ ठरले. अशा शब्दात कथावाचक पंडित सुदर्शनजी शर्मा यांनी शिवाची स्तुती केली.
कैलासवासी पुंडलिकराव बंकटराव उपाख्य अण्णासाहेब देशमुख यांच्या स्मरणार्थ दत्त कॉलनीत देशमुख परिवाराकडून आयोजित भागवत कथेचे चौथे पुष्प आज गुंफण्यात आले. आरंभी यजमान पंकज देशमुख, सौ ऋतुजा देशमुख, सौ कल्पनाताई देशमुख यांच्या हस्ते भागवत ग्रंथाचे पूजन आणि कथावाचन पंडित सुदर्शनजी शर्मा शास्त्री यांचे स्वागत केले. नयनाताई देशमुख यांनी प्रास्ताविक केले. वामन अवताराचा देखावा दुपारी सादर करण्यात आला. समुद्र मंथनातून विष, ऐरावत, हत्ती, कामधेनू गाय, घोडा, कौस्तुभमणी, कल्पवृक्ष, अस्परा, चंद्र, पारिजात, शंख, लक्ष्मी, धन्वंतरी आणि अमृत निघाले. दानवांनी अमृत कलश पळवला तेव्हा देवाने मोहिनी अवतार धारण केला. इकडे दानव आपसात भांडू लागले. मोहिनी सुरुवातीला देवांना अमृत प्राशन करू लागली तेव्हा शंका आल्यामुळे स्वरभानू दैत्य चंद्रसूर्याच्या मध्ये जाऊन बसले. थोडे अमृत प्राशन करू शकले. हेच राहू केतू बनले. सूर्य आणि चंद्र ग्रहणांशी यांचा संबंध आहे असे पंडित सुदर्शनजी शर्मा म्हणाले. भागवत कथेदरम्यान दररोज देखावे सादर करण्यात येत आहेत. मंगळवारी रात्री नरसिंह अवतार, हिरण्यकश्यपू वधाचा देखावा सादर करण्यात आला, तर बुधवारी दुपारी वामन अवतार देखावा सादर करण्यात आला. वृंदावन येथील परमेश्वर दासजी देखावे सादर करीत आहेत. भगवान नरसिंह ते स्वतः झाले होते. उपस्थितांची देखाव्यांना दाद मिळत आहे. राधे राधे मोहन घनश्याम, राधे राधे मोहन घनश्याम, घनश्याम 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 घनश्याम, राधे राधे मोहन घनश्याम. यूथ के यूथ नंद घर आए, यूथ के यूथ नंद घर आए, ग्वाल बाय रज में है रह जय जय नंद घर लाला. ऐसो अद्भुत सुत तो काहू, ऐसो अद्भुत सुत तो काहू, और न जायो है, और न जायो है, रज में है रह जय जयकार लाला गायो है, रज में है रही जय जयकार नंद घर लाला जायो है. रात रात में नंद बाबा की, रात रात में नंद बाबा की, रात रात में आशीष हमारी, ओ ये आशीष हमारी, ये आशीष होता थी को कन्हैया झूले पाल नानक धीरे जोता दीजू. गले में वैजंती माला, बजावे मुरली मधुर बाला, श्रवण में कुंदन झलकाला, छवि श्यामा प्यारी की, श्रीहरि प्रेम मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्रीहरि प्रेम मुरारी की. कनकमय मोर मुकुट बिलसे, देवता दर्शन को दरसे, गगन सो सुमन राशि बरसे, बजे मूर्छन मधुर मृदंग, ग्वालिन संग अतुल रति गोकुमारी की, श्रीहरि प्रेम मुरारी की, आरती कुंज बिहारी की, श्रीहरि प्रेम मुरारी की. चाहते प्रकट भई गंगा, कलुष कलिहारिणी श्री गंगा, स्मरण ते होत मोह गंगा, बसी शिव सी डाबकी रोड रस्ता रुंदीकरण करताना त्यासाठीचा मोबदला जमीन अधिग्रहणाची विहित पद्धत न वापरता थेट महापालिकेने डॉक्टर छाया देशमुख यांच्या बांधकामावर जेसीबी चालवत आज कहर केला. डॉक्टर छाया देशमुख यांचे मालकीच्या या जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना महापालिकेने आज केलेली कारवाई वादग्रस्त ठरणार आहे.
जुन्या शहरातील प्रथित यश आणि विशेषतः महिला रुग्णांच्या मदतीला धावून जाणाऱ्या डॉक्टर छाया देशमुख आणि त्यांच्या पतीचे हॉस्पिटल समोरील बांधकाम आज महापालिकेने पाडले. रस्ता रुंदी करण्यासाठी ही कारवाई केली गेली, पण जागेचे मालक यांची कुठलीही संमती या प्रकरणात नव्हती. इतकेच काय तर जमिनीचे हे प्रकरण न्यायवरिष्ठ होते. असे असताना महापालिकेने बांधकाम पाडण्याची घाई का केली अशी विचारणा डॉक्टर देशमुख यांनी केली. विविध न्याय निवाड्यात मोबदला दिल्याशिवाय आणि तसा करार केल्याशिवाय कोणाचेही बांधकाम पाडणे गैर नसताना ही कारवाई केल्याने डॉक्टर देशमुख यांनी आश्चर्य व्यक्त केले. जुन्या शहरातील डाबकी रोडवर असलेल्या डॉक्टर छाया देशमुख यांच्या हॉस्पिटल समोरील बांधकाम पाडल्याने त्यांना नाहक त्रास झाला. इतकेच नाही तर त्यांच्या प्रतिष्ठेला देखील या माध्यमातून धक्का लावला गेला. महिला रुग्णांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या डॉक्टर छाया देशमुख यांना न विचारता ही कारवाई केल्या गेल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या या कारवाईत विरोधात डॉक्टर देशमुख न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. मी डॉक्टर छाया देशमुख 30 वर्षापासून डाबकी रोड येथे राहते आहे आणि छाया हॉस्पिटल हे माझंच आहे. त्याच्यावर माझा रेसिडेन्स आणि मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आहे. 30 वर्षापासून आम्ही महानगरपालिकेचा टॅक्स भरतो आहे आणि मंजूर नकाशाप्रमाणे सर्व बांधकाम झालेलं आहे. परंतु 2 रूम ह्या एक्स्ट्रा बांधल्या तर त्यानुसार आम्ही टॅक्स पण पेड करतो आहे. 2 वर्षापासून हे प्रकरण चालू असताना हे 2 ज्या रूम आहेत त्या अनधिकृत आहेत हे त्यांना म्हणायचं आहे आणि त्या 2 रूम एक्स्ट्रा बांधल्या त्यासाठी. परंतु त्यांना रुंदीकरणासाठी जागा पाहिजे, रोड वाईडनिंगसाठी जागा पाहिजे. त्यामुळे तुमच्या ह्या 2 रूम अनधिकृत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, जे की 30 वर्षापासून आम्हाला कधीच त्यांनी बोलले नाही. आणि आता मात्र तर रोड वाईडनिंगसाठी तुमची जागा आम्हाला पाहिजे आणि त्यासाठी ह्या 2 रूम आम्हाला पाडून पाहिजे. आम्ही त्यानुसार कोर्टात गेलो. कोर्टात प्रकरण चालू आहे. कोर्टात न्यायप्रविष्ट प्रकरण असताना आम्ही त्याला वारंवार विनंती करत होतो की न्यायप्रविष्ट असताना आपण हे कार्य करू नका. जर कोर्टाचा आमच्या विरोधात निर्णय लागला तर आम्ही ते पाडून द्यायला तयार आहे आणि तुम्हाला जागा द्यायला तयार आहे. परंतु जर कोर्टाची निगेटिव्ह ऑर्डर आली तर मात्र मग आम्ही ते करू शकणार नाही. तरीही कोर्टात न्यायप्रविष्ट प्रकरण असताना कोर्टाच्या न्यायाची किंवा ऑर्डरची वाट न पाहता आज स्टे ऑर्डर होती. त्यांना सांगितलं की 3 वाजेपर्यंत स्टे, जो काही निर्णय ऑर्डर होईल कोर्टाचा तो आज होईल. 3 वाजेपर्यंत तुम्ही थांबा, कारण अर्जंटली त्यांनी 8 तारखेला हे प्रकरण हाती घेतलेलं आहे कोर्टाने आणि 23 जून तारीख असताना सुद्धा त्यांनी 8 जूनला हे प्रकरण हाती घेतलं आणि काल ही ऑर्डर होणार होती. कालही त्यांचे वकील आले नाही. त्यामुळे आज परत त्यांना कमिशनर आणि वकील महानगरपालिकेचे यांना नोटिसेस इश्यू झाल्या आणि आज ती ऑर्डर होणार होती. पण त्या ऑर्डरची 3 वाजेपर्यंत सुद्धा वाट न पाहता आम्ही वारंवार विनंती करून सुद्धा त्यांनी तोडफोड आमची सुरू केली आणि पूर्ण त्यांनी डिमॉलिश केलेलं आहे. म्हणजे आम्हाला असं वाटतं की जर न्याय मागायचा असेल तर आपण न्यायालयात जातो, परंतु न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता जर ती दादागिरी होत असेल तर मग आम्ही जायचं कुठे. ज्यावेळेस बांधकाम सुरू केलं आमच्या हॉस्पिटलचं त्यावेळेस त्यांना 127ची नोटीस दिलेली होती, जी की त्यांना रोड वाईडनिंगसाठी जागा सोडण्यासाठी आम्ही अगोदरच सांगितलं जर तुम्हाला जागा पाहिजे असेल तर आम्ही अगोदरच ही जागा सोडू. पण त्याचं कुठलंही उत्तर त्यांनी दिलं नाही आणि ही 1992मध्ये आम्ही ती नोटीस दिलेली आहे. पण त्याच्यानंतर कुठलीच कार्यवाही केलेली नाही. दर वर्षाला टॅक्स नियमित आम्ही भरतो आहे, तेव्हाही आम्हाला काहीच बोलले नाही. पण आता जेव्हा रोड वाईडनिंगचं काम सुरू झालं त्यावेळेस मात्र त्यांनी आम्हाला हे अनधिकृत आहे, हे अनधिकृत आहे असं म्हणणं सुरू केलं आणि त्या प्रकरणासाठीच आम्ही कोर्टात गेलो. परंतु कोर्टाच्या निर्णयाची वाट न पाहता त्यांनी हा निर्णय घेतला आणि आमचं सर्व तोडफोड सुरू. मैं डॉक्टर डी.के. देशमुख, मिसेस छाया देशमुख का हस्बैंड हूँ और इस संदर्भ में अभी जो मैडम ने बोला उसमें से कुछ मुद्दे जो बाकी थे उसको मैं खाली दोहराना चाहता हूँ. एक तो सबसे पहली बड़ी बात, अतिरिक्त बांधकाम ये जो उनका 2 साल से कहना था वो बेसिकली उसमें कोई तथ्य नहीं, क्योंकि उनको रोड वाइडनिंग के लिए जगह होना था. हमारी प्राइवेट जगह है जो कि करीब करीब
350 स्क्वायर फुट आती। तो उस सिलसिले में उन्होंने एक्विजिशन प्रोसेस स्टार्ट करके हमारे साथ में एग्रीमेंट करना ज़रूरी था। उसका जो कॉम्पेंसेशन है वो कॉम्पेंसेशन देना ज़रूरी था, लेकिन उस सब लीगल चीज़ों को बाईपास करके उन्होंने सडनली प्रकरण न्याय प्रविष्ट रहते हुए और आज उसमें स्टे की ऑर्डर होने के लिए ड्यू थी, बावजूद इसके उन्होंने आज एकाएक 11 बजे से आके अभी तक उन्होंने तोड़फोड़ की कार्रवाई चालू है, जबकि कोर्ट में प्रकरण हियरिंग चालू है, उसकी ऑर्डर के लिए प्रकरण रखा हुआ है, उसका वेट न करते हुए उन्होंने आज वो तोड़फोड़ की कार्रवाई की। इस सिलसिले में बॉम्बे हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया का जजमेंट है, जिसमें बिना जमीन मालक के अनुमति के बिना और बिना उसको मुबदला दिए बिना इस प्रकार की कार्यवाही को अवैध ठहराते हुए संबंधित लोगों पर फौजदारी दाखिल करने के आदेश सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट से लेकर सुप्रीम कोर्ट तक दिए गए हैं। और ये जो सब कार्रवाई है ये टोटली इलीगल है, और इस सिलसिले में आगे अब उसमें जो भी मानहानि, नुकसान भरपाई, ये जो चीज़ें हैं इससे रिलेटेड वो हम जरूर कोर्ट में ही उसका पाठ पुरावा करेंगे और न्याय मिलाएंगे। बदलत्या काळात पारंपरिक खेळ आणि मैदानी कसरती हळूहळू कालबाह्य होत असताना त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य जय बजरंग व्यायामशाळा करीत आहे। सुदृढ पिढी घडवण्याचे हे कार्य अत्यंत प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार अकोल्याचे उपवन संरक्षण सुमंत सोळंके यांनी काढले। जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जय बजरंग व्यायामशाळा केंद्र कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 10 दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। पाहूया एक विशेष वृत्तांत। स्वर्गीय तुकारामभाऊ बिडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत संचालक प्रकाशभाऊ बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या 10 दिवसीय निवासी शिबिराचा समारोप अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी खेळाडू, पालक, प्रशिक्षक आणि व्यायामशाळेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समारोप कार्यक्रमात शिबिरातील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। यामध्ये धनुर्विद्या, नेटबॉल, थ्रोबॉल आणि योगासने, लेझिम, लाठीकाठी, योग प्राणायाम, कवायत आणि झुंबा डान्स, मलखांब, रोप मलखांब आणि सायकल मलखांब यासारखी थरारक प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचे कार्य या ग्रीष्मकालीन शिबिराच्या माध्यमातून सातत्याने सुरू असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मान्यवरांनी स्वर्गीय क्रीडा महर्षी तुकारामभाऊ बिडकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला। ग्रामीण भागातील युवक युवतींमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि राष्ट्रीय भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी या व्यायामशाळेची स्थापना केली होती। त्यांच्या प्रेरणेतून अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नारायण गावंडे होते। कार्यक्रमाला क्रीडा उपसंचालक गणेश जाधव, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुभाष भालेराव, संस्थेचे संचालक प्रकाशभाऊ बिडकर, जय बजरंग व्यायामशाळेचे जिल्हाप्रमुख गजाननराव म्हसने, चंद्रभान अतकरे, सदानंद जाधव, श्रीकृष्ण बिडकर, शत्रुघ्न बिडकर, बाळासाहेब अतकरे, श्रावण नाटकर, पवन जाधव आदींची उपस्थिती होती। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक प्रकाशभाऊ बिडकर, जय बजरंग व्यायामशाळेचे प्रशिक्षक, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। या ग्रीष्मकालीन शिबिराचे प्रास्ताविक प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीराम पालकर यांनी केले। जुलै 1977ला स्थापन झालेली जय बजरंग व्यायामशाळा केंद्र कुंभारी स्वर्गीय तुकाराम बिडकरांनी ही जी व्यायामशाळा सुरू केली, त्याचा मुख्य उद्देशच होता ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावं। आणि या दृष्टीनं सुरू केल्यानंतर तब्बल 20 वर्षानंतर हे शिबिर या जय बजरंग व्यायामशाळेच्या परिसरामध्ये आज घेतलेलं आहे। जवळजवळ 180-85 विद्यार्थी असून हे निःशुल्क ग्रीष्मकालीन शिबिर असून यामध्ये कबड्डी, धनुर्विद्या, मलखांब, योगा, नेटबॉल, सॉफ्टबॉल सारख्या अनेक चांगल्या खेळाबरोबरच आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे यामध्ये दिले गेले। आणि लवकरच ग्रामीण भागातील व्यायामाला प्रसार व्हावा म्हणून ही व्यायामशाळा विदर्भामध्ये आता लवकरच एक दौरा काढून विदर्भातील अनेक ठिकाणी व्यायामशाळा सुरू होतील आणि व्यायाम प्रशिक्षणाचं काम सुरू करेल
अतिशय चांगल्या प्रकारचं शिबिर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पालकांनी सुद्धा दिला आणि निःशुल्क असं हे शिबिर अतिशय यशस्वी झालं. मागील 10 दिवसापासून ग्रीष्मकालीन खेळ क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन या जे बजरंग विद्यालयाच्या प्रांगणात अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाले. या शिबिरामध्ये दररोज दोन्ही सत्रामध्ये खेळ त्याचबरोबर आत्मसंरक्षणाचे खेळ शिकवण्यात आले. आज मला या ठिकाणी गर्वानं सांगावंसं वाटते की मी या अमरावती विभागाचा उपसंचालक जरी असलो तरी या व्यायामशाळेचा एक माजी विद्यार्थी आहे आणि या व्यायामशाळेतून गुरुवारी तुकाराम भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तयार झाले. राष्ट्रपती पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार असा हा फार मोठा प्रवास या संस्थेने पूर्ण केलेला आहे. आज भाऊचं काम प्रकर्षाने प्रकाश भाऊ किरकड या ठिकाणी पाहत आहेत. 10 दिवस अतिशय परिश्रम जीव ओतून शिबिर यशस्वी केलेले आहे. या संस्थेचा विद्यार्थी म्हणून आणि उपसंचालक म्हणून या संस्थेकरता भविष्यामध्ये जे काही शिबिर होतील, व्यायाम प्रसारक दौरे होतील त्याकरता क्रीडा विभाग या संस्थेच्या पाठीमागे भक्कम उभा राहील. जी काही मदत या ठिकाणी केल्या जाईल. हे विद्यार्थी जे 10 दिवस प्रशिक्षण घेतलं यामधून पुढे भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू. अकोल्यातील प्रसिद्ध डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ॲसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, थायरॉइड्स, सांधेदुखी आणि मायग्रेन सारख्या असाध्य आजारांवर उपचार घेऊन रुग्ण आता निरोगी व आनंदी जीवन जगत आहेत. येथील ॲडव्हान्स होमिओपॅथी उपचारामुळे आतापर्यंत हजारो रुग्णांना मोठा फायदा झाला आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर नाईक होमिओपॅथीमध्ये शरीराच्या सर्व आजारांवर संपूर्ण आणि यशस्वी उपचार केले जातात. ज्या रुग्णांना इतर ठिकाणी उपचार घेऊनही काहीही फरक पडलेला नाही त्यांनी एकदा या केंद्राला नक्की भेट दिली पाहिजे. अधिक माहितीसाठी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक 91 75 95 71 29 किंवा 91 30 016 12 9 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात अथवा आणि त्यांच्या नाईकहोमिओपॅथी.com यूट्यूबवर चॅनलवरही अधिक माहिती मिळू शकतात. येथे उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या झालेल्या आरती नावाच्या एका महिला रुग्णाने आपला अनुभव शेअर करताना सांगितले. नाईक होमिओपॅथीमध्ये ॲडव्हान्स होमिओपॅथी ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच रुग्णांना खूप मोठा फरक जाणवला. रुग्णाचे वजन 4 किलो कमी झाले असून मला खूप हलके वाटत आहे. मी या उपचारामुळे पूर्णपणे समाधानी आणि आनंदी आहे. काय नाव मॅम आपलं? आरती संदीप. काय त्रास होतो तुम्हाला? मला लठ्ठपणा हां. आणि झोप नव्हती येत. अच्छा छान होतं वाटत. अच्छा. नाईक होमिओपॅथीमध्ये किती दिवस झाले उपचार करून राहिले? 3 महिने. अच्छा. काय काय फरक पडला तुम्हाला 3 महिन्यात? 3 महिन्यामध्ये माझं वजन कमी झालं. किती कमी झालं? 7 किलो. अच्छा. आणखी उत्साह थोडासा वाटत आहे आता अच्छा. आणि थोडं चांगलं वाटत आहे. अच्छा. नाईक होमिओपॅथीच्या औषधाने तुम्ही समाधानी आहात? हो. किती टक्के समाधान आहे तुम्हाला? 50% आली समाधान. धन्यवाद. लग्नाचे आमिष दाखवून एका 35 वर्षीय महिलेवर रीतसर अनेक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अकोला येथे उघडकीस आली आहे. पीडित महिलेने लग्नासाठी तगादा लावताच आरोपीने साफ नकार दिल्याने अखेर या प्रकरणी अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथील रहिवासी असलेले आरोपी सागर विलास ठाकरे यांनी पीडित महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पाडून त्याने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडितेसोबत अनेक वर्ष शारीरिक संबंध ठेवले आणि तिचे लैंगिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी जेव्हा पीडित महिलेने सागरकडे लग्नाचा शब्द पूर्ण करण्याची मागणी केली तेव्हा आरोपीने तिला लग्नास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या महिला ठाणेदारांनी तातडीने पावले उचलत आरोपी सागर ठाकरे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपी सागर ठाकरे याला तात्काळ अटक केली. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी आणि पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 1 दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील गौरक्षण रोड स्थित सिद्धिविनायक कॉलनीमधील ओपन स्पेसला कंपाऊंड वॉल घालण्याचा घाट सध्या सुरू असून या प्रकाराला स्थानिक नागरिकांनी चांगलाच विरोध केला आहे. सदरच्या कंपाऊंड वॉलमुळे रस्त्यावरील वाहतुकीला जागा अपुरी पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अकोला शहरातील गौरक्षण रोड भागात असलेल्या सिद्धिविनायक कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ओपन स्पेस आहे. या ओपन स्पेसवर छोटे हनुमानाचे मंदिर सुद्धा बनवण्यात आले आहे. सदर ओपन स्पेसच्या सुशोभीकरणाकरिता स्थानिक नागरिकांनी सर्वत्र झाडे लावून ओपन स्पेसची सुंदरता वाढवली आहे. परंतु याच ओपन स्पेसला कंपाऊंड वॉल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असून या कामाला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार सदरचे ओपन स्पेसवर लहान मुले खेळताना तसेच या ओपन स्पेसला कंपाऊंड वॉलची गरज नाही. कंपाऊंड वॉल केल्यास आजूबाजूच्या नागरिकांच्या घरासमोरील रस्ते अरुंद होतील व त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात त्रास होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने ज्या ठिकाणी निधी खर्च करायला हवा त्या ठिकाणी निधी खर्च न करता चुकीच्या ठिकाणी निधी खर्च करून स्थानिक नागरिकांना असुविधा देण्याचे काम सुरू केल्याने सिद्धिविनायक कॉलनीमधील ओपन स्पेसच्या बाजूला राहणारे नागरिकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे. सदरचे ओपन स्पेसच्या कंपाऊंड वॉलचे काम तत्काळ थांबवावे अशी मागणी त्यांनी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. प्रभाग क्रमांक 15मध्ये सिद्धिविनायक कॉलनीत राहतो. आमच्या इथे ओपन स्पेसचा प्रॉब्लेम सुरू आहे. खऱ्या अर्थानं आमचा ओपन स्पेसची साईज जी आहे ती अगदी लहान आहे आणि आमच्या कॉलनी बाहेरच्या काही लोकांनी या ओपन स्पेससाठी फेन्सिंगची फंड सँक्शन करून आणलेला आहे. खऱ्या अर्थानं या ओपन स्पेसच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना ही फेन्सिंग त्रासदायक ठरणार आहे. याचं कारण म्हणजे आमचे रोड जे आहेत ते अगदी लहान आहेत आणि या रोडवरनं एक गाडीसुद्धा मोठ्या मुश्किलनं जाते. त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना हा त्रास होणार आहे. दुसरी गोष्ट, ओपन स्पेस लहान असल्यामुळं आतमध्ये मुलांसाठी हा प्लेग्राऊंड म्हणून वापरला जातो आहे आणि झाडं बिडं लावायची असेल तर ती सुशोभीकरणात तेवढ्या याची जातात. या ओपन स्पेसच्या मधात मंदिरसुद्धा आहे. त्यामुळं या ओपन स्पेसमुळं जी जागा आहे ती आकुंठित होईल आणि या ओपन स्पेसमध्ये सिक्युरिटी करण्यासारखं असं काहीच नाही आहे. आमच्या ओपन स्पेसपासून 20 फुटावरती एक अद्ययावत ओपन स्पेस आहे. तिथे ओपन जिम आहे, तिथे वॉकिंग ट्रॅक आहे, तिथे सिटिंग अरेंजमेंट आहे, झाडं आहेत. अगदी मोठी आणि स्पेशियस ओपन स्पेस आहे. ती असल्यानंतर या ओपन स्पेसला फेन्सिंग लावण्याचं काहीच कारण नाही आहे. पण काही लोकांच्या आग्रहामुळे ही फेन्सिंग लावल्या जात आहे. तेव्हा आमची आग्रहाची विनंती आहे सिद्धिविनायक कॉलनीतल्या सर्व नागरिकांची, महिलांची, हे फेन्सिंग लागू नये आणि या फेन्सिंगच्या ऐवजी सुशोभीकरणासाठी, झाडं लावण्यासाठी, सभागृहासाठी, पेवर्स लावण्यासाठी हा फंड वापरण्यात यावा. आणि हा जर फेन्सिंग आमच्यासाठी लावलं तर आम्हाला अतिशय त्रास होणार आहे. आणि माझं पण घर जे आहे ते अगदी ओपन पेजच्या समोर आणि हा रोड जो आहे 6 फुटाचाच आहे. आणि परत आता आमच्या इकडनं असं म्हणजे ही प्लॉटची लाईन जायचीच आहे. उद्या जर इथलं काम सुरू झालं तर या गाड्या वगैरे कशा जातील? आमचं म्हणणं काहीच नाही, तुम्हाला करायचं करा. आणि सर जे बोलले त्यांच्या पूर्ण बोलण्याला मी सहमत आहे. ओपन स्पेसचा जो मुद्दा आहे, या ओपन स्पेसच्या लगतच माझं घर आहे. ह्या ज्या समस्या निर्माण होणार आहेत या कुंपणामुळे, त्या अशा की आमच्या बाजूने जे दुसरं कंपाऊंड वॉल आहे किंवा जे ओपन स्पेस आहे तिथे ते कंपाऊंड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स, त्रासदायक इलेमेंट्स ते क्रिएट करत आहेत तो त्रास आम्हाला होऊ नये. जसे की दारू पिणारे लोक त्या ठिकाणी येऊन बसतात, ते त्या ठिकाणी येऊन बसल्यानंतर कोणाची तिथे हिंमत होत नाही की त्यांना हाकलून देण्याची. तीच परिस्थिती आमच्या इथे होईल. सोबतच मुलं मुली, वेगळ्या अर्थाने येणारे स्त्री पुरुष त्या ठिकाणी जमा झालेले असतात. त्यांनाही त्या ठिकाणाहून कोणीही हकलत नाही. तीच परिस्थिती जर का उद्या आमच्या इथे निर्माण झाली तर त्याला दूर कोण करेल? त्यावेळेला शासन आमच्या मदतीला निश्चितच येणार नाही. म्हणून आमची सर्व सिद्धिविनायक वासियांची अशी विनंती आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कुंपण होऊ नये, कारण की त्यापासून निर्माण होणारा जो त्रास आहे तो आम्हालाच होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत अकोला महानगरपालिकेचे उपमहापौर काही दिवसांपूर्वी 4 चाकी वाहन सोडून दुचाकीवरून कार्यालयात येत असल्याची जोरदार प्रसिद्धी करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा ते 4 चाकी वाहनातून फिरताना दिसत असल्याने त्या उपक्रमाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी उपमहापौरांनी दुचाकीवरून कार्यालयात येण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी याची माहिती प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली आणि हा आदर्श इतरांनीही घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते.
मात्र काही दिवसानंतरच उपमहापौर पुन्हा चारचाकी वाहनातून फिरताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. हा उपक्रम केवळ प्रसिद्धीसाठी होता का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संदर्भात उपमहापौरांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी थेट आणि स्पष्ट उत्तर देण्याऐवजी उडवाउडवीची भूमिका घेतल्याचा आरोप होत आहे. उपमहापौर महापौर की गाड़ियां हैं. उपमहापौर साहब ने टू व्हीलर पर ये बताया था कि भाई मोदी जी ने कहा है कि ईंधन बचाना है, तो मैं टू व्हीलर पर आना शुरू कर दिया है. लेकिन आप देख सकते हैं ये अभी मेरे ख्याल से क्या ईंधन की जो बचत के लिए कहा गया था क्या वो ख़त्म हो गया है क्या, ये सबसे बड़ा सवाल है. और अब बाकायदा वो गाड़ी पर आए हैं, अब टू व्हीलर की ज़रूरत नहीं है, अब उन्हें गाडी चाहिए. आपण सुरुवातीला जेव्हा मोदी साहेबांनी आवाहन केलं होतं की इंधन वाचवलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही टू व्हीलरवर आला होतात आणि चर्चाही झाली होती खूप की बा इंधन वाचवत आहेत, आणि आज तुम्ही पुन्हा गाडीवर आलेला आहात. काय कारण, आता ती जी गरज होती ती संपलेली आहे की काय आहे? तसं नाही साहेब, आपल्याला इंधन तर वाचवायचंच आहे, मोदीजींचे हात बळकट करायचेच आहे आपल्याला. पण परंतु आज मी जेव्हा सकाळी घरून निघालो तर मला गीतानगरमध्ये जायचं काम पडलं फास्टमध्ये. तिथून मी गंगानगरमध्ये सुद्धा आलो. तर आज धावपळीमध्ये कसं आहे सर, कुठे मला ई बाईकने सुद्धा फिरावं लागते आणि कुठे फोर व्हीलरनं सुद्धा जावं लागते. गरजेनुसार करतो आहे. शक्यतो आम्ही जेवढं टाळण्याचा प्रयत्न करतो आहे तेवढं आम्ही टाळतच आहे फोर व्हीलरला. त्यामुळे सांगणे एक आणि कृती दुसरी अशी प्रतिक्रिया काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधींनी समाजासमोर आदर्श निर्माण करायचा असेल तर तो सातत्याने कृतीतून दिसला पाहिजे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे इंधन बचतीचा संदेश हा केवळ छायाचित्रापुरता आणि प्रसिद्धीपुरता होता की त्यामागे खरी बांधिलकी होती, याचे उत्तर आता जनतेला अपेक्षित आहे. सन 2014 लीज संपली असताना आणि लीज करारनाम्यातील सर्व अटी व शर्ती भंग झाल्या असताना हिंगणा रोडवरील स्कूल ऑफ स्कॉलरची शाळा अनधिकृतपणे उभी आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी आज नगररचनाकार यांची भेट घेतल्यानंतर वेट अँड वॉचची भूमिका घोषित केली, पण लोकहिताचा लढा सुरू राहील असेही स्पष्ट केले. मौजा कौनखेड सर्वे नंबर 5/1 5/3 मधील मंजूर अभियानात खुली जागा 2341 स्क्वेअर मीटर होती. त्यापैकी खुल्या जागेपैकी 10% जागा म्हणजे 234 स्क्वेअर मीटर ही स्वर्गीय राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्थातर्फे सचिव श्रीमती सुमिती राजेंद्र वानखडे यांना दिनांक 23/2/2006 रोजी 8 वर्ष 11 महिन्याच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने दिली होती. त्यानंतर ती जी काही कारवाई करायची होती, एक तर भाडेपट्टा वाढवण्यासंदर्भात किंवा खाली करण्यासंदर्भात, त्या संदर्भातली कारवाई महापालिकेकडून प्रलंबित आहे. सदर कारवाई महापालिकेतर्फे प्रस्तावित करण्यात येत आहे. महापालिका नगररचनाकार साबळे यांनी सांगितल्यानुसार हिंगणा रोडवरील स्कूल ऑफ स्कॉलर या शाळेची लीज ही 2014 मध्ये संपली. स्कूल ऑफ स्कॉलरने स्थानिकांच्या हक्काची ओपन स्पेस गिळंकृत केली आहे. ही ओपन स्पेस स्थानिक नागरिकांसाठी खुली करावी. लीज संपली असल्याने शाळा पूर्णतः रिकामी करून संपूर्ण जागा स्थानिक लोकांच्या ताब्यात द्यावी. करारनाम्यानुसार नसलेले अतिरिक्त बांधकाम पाडण्यात यावे आणि स्थानिकांसाठी कायमस्वरूपी ओपन स्पेस खुली व्हावी अशी मागणी मनसेची असून मनसे नेते पंकज साबळे यांनी केली होती. स्कूल ऑफ स्कॉलरवर कारवाई करण्यात आली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिला होता. अखेरच महापालिका नगर रचनाकार यांनी या ठिकाणी मोजमापसाठी महापालिकेत पथक पाठवित अतिरिक्त बांधकाम त्याचबरोबर अनधिकृत ताबा याच्या चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे तुर्तास मनसेचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. पण स्कूल ऑफ स्कॉलरच्या ओपन स्पेस प्रकरणात जनतेला न्याय देण्याची भूमिका मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी व्यक्त केली. नगर रचनाकार यांना भेटायला आला होतात, काय कारण होतं आणि काय बोलणं झालं? नगर रचनाकार श्री साबळे साहेब यांना आम्ही भेटलो आणि त्यांनी संबंधित प्रकरणाबद्दल एक अधिकारी इथे अपॉइंट केलेला आहे. त्या माध्यमातून पूर्ण चौकशी फाईलसुद्धा हे बोलवलेली आहे आणि ते स्पॉटवर जाऊन तिथे पूर्ण इन्स्पेक्शन करणार आहे की बा तिथे नेमकं काय घडलेलं आहे, किती जागा आहे. तर डिपार्टमेंटकडून आम्हाला एक सकारात्मक उत्तर आज मिळालेलं आहे, म्हणजे डिपार्टमेंट काम करत आहे. आता पाहू येत्या दिवसात काय होते. माननीय आयुक्त साहेब आल्यानंतर याच्यावर मूळ कारवाई होणार. येत्या 19 तारखेला 18 तारखेपर्यंत आयुक्त साहेब इथे नाही आहे, पण आम्ही त्यांना आणखी एक सांगितलं की आयुक्त साहेब जरी नसणार, कारण काही दिवसात शाळा सुरू होणार आहे, आणखी मग त्या काहीतरी शाळेचं कारण देऊन ह्याकडं काहीतरी आणखी पडदा टाकले जाणार, तर तसं नाही झालं पाहिजे म्हणून
लवकरात लवकर तुम्ही फाईल तयार करा, कारवाई करा. त्याच्यानंतर हा वर्ग तुम्ही कलेक्टर आपल्या जिल्ह्याचे बॉस असतात मॅडमकडे पाठवा, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. पण डिपार्टमेंटकडून आज आम्हाला सक्रिय याचे उत्तर मिळालेलं आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सर्वोच्च रुग्णालयाची मोठी कारवाई आली समोर. दोघांना पाठविले सक्तीच्या रजेवर, इतरांची चौकशी सुरू. अकोला महापालिकेत भाजपचा वचक संपला. सकाळी 9:15 वाजले तरी मुख्य प्रवेशद्वारसह महत्वाचे विभाग कुलूप बंद. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 10:30 वाजले तरी शुकशुकाट. ग्राउंड रिपोर्टमध्ये अनेक विभागांना कुलूप असल्याचे उघड. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर अकोला जिल्हा परिषद रामभरोसे. 11:15 झाले तरी कर्मचारी गायब. स्कूल ऑफ स्कॉलरचे मोजमाप होणार, नगररचनाकार यांचे आश्वासन. नगररचनाकार यांच्या आश्वासनानंतर मनसेचे वेट अँड वॉच. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.